तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। निपाणी शहरातील वॉर्ड क्रमांक 15च्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 5 उमेदवारांनी केला अर्ज। निपाणी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधील होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी 11 रोजी अखेरच्या दिवशी 5 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले। यामध्ये शाहीन फारूक पटेल, जस्मीन जुबेर बागवान, आयशा जावेद कोल्हापुरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला। तर निपाणी ब्लॉक काँग्रेसच्या महिला अध्यक्षा वर्षा चव्हाण यांनी एक अपक्ष व काँग्रेस पक्षाकडून एक असे मिळून 2 अर्ज दाखल केले। दिनांक 4 पासून निवडणुकीची अधिसूचना जारी केली होती, मात्र शनिवारपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नव्हता। त्यामुळे निवडणूक होणार की नाही याबद्दल वेगवेगळे तर्क वितर्क रडवले जात होते। मात्र अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याचं पाहावयास मिळालं। या प्रभागातील नगरसेविका नगीना मुल्ला यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे। वार्ड नंबर 15 मधून वार्ड नंबर 15 महिला उमेदवार नगीना मुल्ला यांचं निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक लागलेली आहे। पोटनिवडणुकीमध्ये वार्ड नंबर 15 मधून काँग्रेस पुरस्कृत म्हणून भागवत जमात आणि शाहीद जमात यांच्या वतीनं या आमचे उमेदवार आयशा जावेद कोल्हापुरे यांना ही उमेदवार आम्ही जाहीर केलेली आहे। आणि आज दिवशी सोमवार आज 11/11/2024 रोजी आज 12:50 वाजता आज आम्ही यांचा उमेदवारी अर्ज पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पुरस्कृत म्हणून भरलेला आहे। मग उद्या ह्याच्यामध्ये छाननी वगैरे झाल्यानंतर प्रचार कार्यामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते वाड्यातील माता भगिनी, तरुण मित्र आणि समाज यांच्या वतीनं आम्ही प्रचार करून यांना विजयी आम्ही करण्याचा निश्चित आम्ही केलेला आहे। त्यासाठी आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर बोलत आहे। उमेदवार आयशा जावेद कोल्हापुरे अर्ज भरतेवेळी टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बख्तियार कोल्हापुरे, अल्पसंख्याक ब्लॉक अध्यक्ष बख्तियार कोल्हापुरे, निपाणी ब्लॉक काँग्रेस उपाध्यक्ष अनवर हुकेरी, माजी सदस्य आश्रय समितीचे शरीफ पेपारी, अल्लाह बख्श बागवान, झाकीर कादरी, रियाज बागवान, इक्बाल झारी, जावेद कोल्हापुरे, रवी शिरखंडे, किरण पाटोळे, किरण कोकरे, जरार खान पठाण आदी उपस्थित होते। चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।